देवालया श्रीनारायण जीवन रोज उजाड़त आहे, अंधार होतोय, उजाड़त आहे, पण आजचा दिवस उजाडला म्हणजे फार महत्त्वाचा. मनुष्य जन्म भगवंताला अत्यंत आवडणारा जर प्रसंग कोणता असेल तर भगवंताचा तो जयंती उत्सव. या जगात उत्सव साजरे हे दोनच करावे, दुसरे करू नये. या संपूर्ण पसाऱ्याला जग हे नाव दिलंय. जग, जग आणि दुसरा ग. ज म्हणजे जन्माला येणे आणि ग म्हणजे गमन करणे. जयंती आणि शेवटी मयंती. जयंती ही देवाचीच, दुसरी कोणाची नाही, लक्षात ठेवा. उगाच गुलालाचे पोते खराब करू नका आणि उधळपट्टी पण करू नका. जयंतीचा वाटा या प्रभूंनी उचलतात. ज्या दिवशी प्रभू जन्माला आले त्या दिवशी उत्सवाला आरंभ झाला. याचं कारण लक्षात घ्या की भगवंतांनी दिलेलं वचन, इथे वचन शब्द आहे, आश्वासन नाही. आम्ही आश्वासन देतो, वचन देत नाही. आश्वासन हे द्यावं लागतं म्हणून देतात आणि वचन हे पाळावं लागतं. आणि तो कोणी ब्रह्मांड नाही तर जाहीर करून सांगितलंय की ज्या ज्या वेळेला धर्माला गरारी येईल तेव्हा मी अवतार घेईन. आणि हा विश्वास ठेवला. आणि त्या दिवशी प्रभू रामचंद्र जन्माला आले, त्या दिवशी मारुतराय जन्माला आले, त्यांचा जयंती उत्सव म्हणून. जयंती फक्त देवाचीच. आपली जयंती होणार का? त्याचं कारण लक्षात घ्या. आम्ही सुद्धा जन्माला येण्यापूर्वी काहीतरी निश्चय करून आलेले आहोत का? भगवंताला जन्माला आणावं लागलं. आमची
म्हणून जयंती. संत महात्मे दुसरे मयंतीची वाटी करतात. संतांची पुण्यतिथी, संतांची जयंती नाही, देवाची पुण्यतिथी नाही. संतांनी आयुष्यभर जे जे आपण बोललो, जे जे सांगितलं, तो जो उपदेश केला, त्याप्रमाणे हे संत वागतात की नाही याची काटेकोर तपासणी केली. वेळ पडल्या संतांना वाजवलंय, या सगळ्या संतांना मार खावा. वाजवल्याशिवाय साधं 15-20 पैसे मडकं सुद्धा माणूस घेत नाही, ते सुद्धा ठणठण वाजून घेतो. तेव्हा कुंभार म्हणतो, काय एवढं का वाजवतो, मग दिलेला रुपया सुद्धा तू वाजवून येशील. म्हणून संतांना सुद्धा वाजवून घ्या. मग डोकं असेल तर डोकं ठेव. संत महात्म्यांचा हा पुरुषार्थ आणि शेवटच्या घटनेपर्यंत त्यांनी आपलं काम करून दाखवलं. म्हणून त्यांचा पुण्यतिथीचा वाटा त्यांना मिळाला. आता तुमचा आमचा वाटा काय लक्षात घ्या. हा जो जयंती उत्सव साजरा करायचा आहे आणि तुकोबारांची पुण्यतिथी, नाथरायांची पुण्यतिथी, यामध्ये हेतू आहे का नाही? का नुसतं यायचं, हार घालायचा, गुलाल उडवायचा, सुंठवडा खायचा आणि घरी जायचा? आमचा त्याचा तिकडवरती संबंध आहे. आमची जयंती पण होणार नाही आणि पुण्यतिथी पण होणार नाही. काय होणार? तिचं नाव आहे पोळतिथी. ती सुद्धा सदा पडलेलीच आहे. तिला कोणते उठवावं लागतं. अहो, तुमच्या बाबाची आज पोळतिथी आहे ना, लक्षात घ्या. आपला संबंध आहे. संत महात्म्यांनी अवताराला येऊन तुमचा आमचा अज्ञान दूर केलाय. लक्षात ठेवा. तुम्ही या मृत्यूलोकात ज्या ठिकाणी देवाचा अवतार, त्या ठिकाणी संतांचा अवतार, त्याच ठिकाणी तुम्ही अवताराला आले आहात. तर तुम्हाला सुद्धा पुरुषार्थ करता आला पाहिजे. म्हणून आपल्या हातात पुरुषार्थ, कर्तृत्व स्वातंत्र्य दिलंय. लक्षात ठेवा. आपल्या अदृष्टाने जे भोग आहे ते भोगावे लागणार, पण तेवढ्यावर भागलं नाही. पुरुषार्थ काय आहे तर परमार्थ हा पुरुषार्थ आहे. दुसरा कुठलाही पुरुषार्थ नाही. पुरुषार्थच्या धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. 4 पुरुषार्थ. जर पुरुष असा तर त्यात काहीतरी अर्थ आहे. तुम्ही जर काही पुरुषार्थ घालवला नाही तर कवडीची किंमत नाही. बरं झालं पिढा गेली आमच्या गावात. लक्षात ठेवा. म्हणून या उत्सवाची परंपरा जतन करून ठेवली पाहिजे. हे मोडकळीत येता कामा नये. हे अधिकाधिक समाजापुढे ठेवलं गेलंच पाहिजे. म्हणजे आमचा आनंद दिला होतो. तुझी मयंती होईपर्यंत तू हा उत्सव केला पाहिजे. संस्कार आहे हे लक्षात ठेवा. कीर्तन म्हणजे कर्मणूक केंद्र नव्हे. मानवाला मानवता काय आहे त्याला घडवण्यासाठी आहे. समाज घडवण्याचं काम आमच्या संत महात्म्यांनी केलं. तुकोबारायांनी काय केलं? ज्ञानेश्वर माऊलीनं काय केलं माहितीये तुम्हाला? समाज घडवला. समाज. समाज शब्दाचा अर्थ मागेही सांगितला, आताही सांगितलं. आमची मेंबरची संख्या 17,000 आहे म्हणजे नव्हे. समज असणाऱ्यांचा समाज. नाही तर लाधाया आणि मारा फाटा तो इकडे, हा इकडे, ती इकडे, ही इकडे. समज. समज जी आहे कोणती? ती समज म्हणजे तुमचं जे अज्ञान आहे ना. लोक हित मेहनती कोणी अवतार पांडुरंग. पांडुरंग पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान.
साधू संत महात्मे हे कोणाचाही नाश करीत लोकले ज्ञान जगी सर्व जगामध्ये अज्ञान जास्त वाढलं हा मात्र सांगतो मी अमुक झालोय तमुक झालोय तमुक झालोय या दिवीला काही किंमत नाही. अहो ज्ञानेश्वर माऊलीच्या मध्ये काही दिगंत काही आहे का? लचांड तुकोबांच्या मध्ये गोरोबाच्या मध्ये का आहे? आम्ही नुसते लचांडी लोक लचांडे गुंतवतो. आमच्या या संत महात्मांनी जगात काम केलं काय माहितीये का? त्यांना कळलं जगामध्ये ज्ञानाचा लोप झाला म्हणजे अज्ञान वाढलंय अज्ञान वाढलंय. आता हुशार माणसं म्हणतात का हो त्याने देवाने निर्माण केली अज्ञाने त्याने निर्माण हे केलंच नसतं तर हाय माणसं एक एक शंका काढली. ओ काही लोक म्हणे हे कोण इथे ठेवलं इथे ठेवलं असतं चार बाजूला केलं असतं. आपण शेतकरी आहात. शेतामध्ये शेतकरी जे पेरतो तेच होतं हे नक्की. ज्वारी पेरल्यानंतर गहू कधी येणार नाही. पेरी काढू दिले मात्र घेऊन घ्या म्हणले आता आंबे चांगले कसं शक्य नाही. जे पेरा ते तुटत हे सुद्धा क्षेत्र आहे. इथे जे तुम्ही पेराल ते तुटत दुसरं उगत नाही. ज्वारी पेरली तर गहू उगत नाही. पण एक पुन्हा लक्षात ठेवा जे पेरलं ते उगत पण जे पेरलं नाही ते सुद्धा उगत हे सुद्धा उगत. शेतकऱ्याला पाहिजे त्याला तण म्हणतात. खरा शेतकरी जो आहे ना हे तण वाढू देत नाही. ताबडतोब त्याची निर्णय झोपडी करून काढून टाकतो आणि ते जर काढलं नाही तर हे तण या मुख्य पिकाला खाऊन टाकतं. म्हणून हे अज्ञान रूपी तण. आपण ज्ञानीच आहोत पण गोंधळ कुठे झालाय हे तण आपण काढलं. म्हणून हे सगळं ज्ञान जे आहे आता लोप झाला ज्ञानाचा कधी नाश होऊ शकत नाही. म्हणून हे अज्ञान दूर करण्यासाठी आमच्या या संत महात्म्यांनी अवतार येऊन तुम्हाला आम्हाला मार्गदर्शन केलं. तेही पण यासाठी येणार सांगून गेले. तुम्हा आम्हाला जर विचारलं कशासाठी आले उत्तर नाही मग आमचं काय आहे खरं का? आम्हाला यावंच लागलं. त्यामुळे जावंच लागणार. हे काही सांगता येत नाही ते सांगता येत नाही. मागे सांगितलं जन्माला येताना रिटर्न तिकीट खिंचा चलो उशीर नाही. ते वशिल्याचे तत्व जरा थांबा तात्पर्य हे कशासाठी आपल्याला सांगितलंय. संत शिरोमणी तुकोबारायांचा आता जो अभंग घेतलाय ना हा आजचा दिवस फार महत्वाचा म्हणजे काशाचा. आता उत्सवाचा शेवटचा दिवस म्हणजे सांगता आहे. शेवटचा दिवस ज्याचा आरंभ झाला त्याचा होणार हे निश्चितच आहे. लक्षात ठेवा. आरंभ कसा व्हावा याला किंमत नाही. शेवट कसा व्हावा याला पुरुषार्थ म्हणतात. काय करायला पाहिजे यासाठी केला होता
म्हणायची आता आजच बरी साथ मिळाली नाही तर आमच्यावर कायमची साथच असते वा घ्या भागवत आता काय करा आज भागवायचा प्रसंग नाही श्रीहरीच्या दरबारात काय काय आहे श्री नारायणाची कृपा म्हणून हा सगळा ब्रह्मानंद आपल्याला मिळतो लक्षात ठेवा त्या कृपेला विसरला की घसरतात आणि सद्गुरूंनी एकदा जर कृपा केली लक्षात ठेवा एक तर ती कृपा करायला पात्रता असल्याशिवाय करीतच नाही का म्हणजे किती महिन्याची गॅरंटी किती वर्षाची कृपादान केले संती घेऊन ठेवा डायरीमध्ये कृपादान केले संती कल्पांती सरेना गोपाल कृष्ण एकदा कृपा करतात कल्पांत झाला तरी संपायची नाही तुम्ही संपून गेला याला म्हणायची कृपा या नारायणाच्या कृपेनं आज आपण हा उत्सव साजरा करतो आपल्याला समजून देतात हे आज्ञा आपल्याजवळ दूर करण्यासाठी की मनुष्य जन्मात आलेला माणूस शेवटचा दिवस गोड व्हायलाच पाहिजे तो गोड होणं म्हणजे काय हे कळावा आज सगळ्यांना एकच आनंदाची वार्ता आहे की पगाराचा दिवस आहे पगार सुद्धा बोनसही काही काही आमचा नारायण समर्थ बसलाय तात्पर्य आपण मनुष्य जन्म ज्याला मिळाला आहे ना त्यांनी गाला हा केलाच पाहिजे कंपल्सरी कोर्स नाही करणार मग का हे जन्माला गेला पाणी वाहता वाहता नरहीच प्राप्ती परलोकी शेवट म्हणाले ना माणसाला शेवटावर लक्ष ठेवलं पाहिजे शेवट गोड झाला पाहिजे यासाठी संत महात्म्याचा शेवट गोड होणं म्हणजे काला काला म्हणजे काय आणि मानवाला जर समजलं तर मानवाने काला हा केलाच पाहिजे तर तुकोबा आम्हाला सांगतात तुम्हाला जे भगवंतांनी नर शरीर दिले आहे नर शरीर मानव योनी दिले लक्षात ठेवा इतर योनीमध्ये कीर्तन नाही भजन नाही प्रवचन नाही हरी नाही पाठ नाही काका नाही आरती नाही हनुमान जयंती नाही काय कसलं काहीच नाही तिथे म्हणून मनुष्य जन्म ज्याला दिला त्याला भगवंतांनी सगळं दिलेलं आहे दिली इंद्रिये हात पाय Oh
इतकं आमचं शिकलंय. बाहेर पायाची दृष्टी आमची झाली आहे. ती अशी ही अशी तो असा पण तू कसा याचा विचार कधी होणार. आपुली आपण करा माणसाची बुद्धी कशी काम करते या क्षेत्रात दुसऱ्याला खात्यात नेण्यासाठी फसवण्यासाठी म्हणजे जाणा मूर्ख आहे तू. आम्ही गाडी घेतली आहे थोडे धाड झाली त्याची म्हणजे 450 रुपयात गाडी पण चारा महिलाही पण. आता साक्षीदारांना काय त्याने त्यांना आपल्याला पैसे ठेवले. तू म्हणाला एवढे तरी घेऊन काय करायचंय तेही त्यांच्या अंगावर फेकून दिले. घ्या म्हणले सगळं. आता तुम्ही काय करणार. जमाना बदललाय बुद्धीचा विकास झाला. परत जाताना रस्त्यात मित्र भेटला आणि सांगितलं काय अरे तू चाऱ्याची गाडी नेली ती काही दिसत नाही. म्हणजे मला ते काही विचारलं का आता काय माणसं म्हणाले का काय म्हणावं यांना. म्हणजे झालं काय सांगशील ते खरं. अहो चारा मला वाटलं का त्यांनी गाडी म्हणून गाडी ठेवली पहिले गेले असंच तर माझ्याबरोबर भेटला महात्मा. जीवनामध्ये असा प्रसंग निर्माण झाला
म्हणजे एक महात्मा भेटत असतो, लक्षात ठेवा. पण त्याच्या हाताला धरून तिथपर्यंत गेलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही तिथे येऊन काय करा, ग्रंथ घरी. आता यांनी काय केलं माहितीये का, चाराही मिळाला होता, बैलही मिळाले होते, गाडी पण मिळाली होती आणि ते पैसे पण परत आले होते. हे साथीदार काय ते कसं देतात काय करा, मग स्पेशल चहा काय, बटाटे वडा काय, शिरा काय. महाराज जेव्हा नाव म्हणाला सुरुवात केली म्हणजे कशी मजा केली या म्हणतात धंदा तेवढा घ्या. नमस्कार नमस्कार म्हणले महाराज तुम्ही कोण, म्हणजे हे यांचं काय तुम्ही काय गाडी बिडी घेतली. म्हणले घेतली म्हणजे घेतली, आम्ही गाडी घेतली. आपण असं कसं तुम्ही सांगता, हे दिलेलं आहे बघा याच्यामध्ये, गाडी घेतली 450 रुपये. असं काय, मग त्याला पैसे दिले का, म्हणजे दिले होते त्याने, घेतले नाही. माझ्या समोर ठेवा, सद्गुरू या बंधनापासून कसं मोकळं करतो. तुमचे पैसे देऊन टाका. तो म्हणाला हो बाई तुम्ही आता स्वस्त बसायचे, तुम्ही काही काम करायचं नाही, मी सांगतो तेवढंच करायचं, हे पैसे खिशात ठेवा. गाडी सगळ्यांना माहिती नाही. हा जो महात्मा होता गाडीजवळ गेला आणि त्या गाडीच्या पुढे जे दुवारं टाकलेलं होतं त्याला होतं चराट बांधलेलं, ते सोडलं आणि सगळ्या पंच कमिटीला विचारलं, मंडळी याला काय म्हणतात, चला गाडी नाही ना ते जे फ्लू होतं पहिलं ज्याच्यावर मानेवर ठेवलं जातं ते उचललं. म्हणले मंडळी याला काय म्हणतात, म्हणले तू गाडी नाही फक्त एकदम मोकळं करावं. ते प्राणकं उचलले, गाडी कुठे पत्ताच लागला, सगळे चाक गेले, चारा गेला, बैलगाडी पण आली, पैसे पण आले. त्यांना सांगितलं आता तू पण जाऊ द्या गाडी, त्यांना म्हणजे कमी नाही घ्या. हे जे काही सगळं आहे हे काय आहे याचा महात्म्यांनी विचार करून आपल्यापुढे मांडलेला आहे. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचतत्वामुळे मिळालेले हे शरीर आहे. यामध्ये आहे पुढे गाडी नावाचा पदार्थ जसा आहे ना, तसं तू जे म्हणतो ना मी गोविंदराव गोपाळराव नारायणराव आहे का, नाही. आपण फक्त मी म्हणतो, मी ठीक आहे, मी म्हणताना तो काय म्हणतो माहिती तुम्हाला, मी नाही मी म्हणजे छाती का, ज्या हाताने दाखवला तो म्हणजे मी आहे का, खरं सांगू का तुमचा पत्त्याच माझा पाय मोडला, समजा पाय मोडला काय सांगतो माझा पाय मोडला, पण मी मोडला ऐसा न म्हणे, माझे माझा डोळा गेला पण मी गेला ऐसा न म्हणे. पुढे तुझा पत्ता म्हणून महात्मे सांगतात या मीच्या नावी लागून खड्ड्यात जाऊ नको. हे तुझं अज्ञान दूर करण्यासाठी संत महात्मे मला सांगतात ही सगळी इंद्रिय संपत्ती तुला कशासाठी दिली आहे, ही काला करण्यासाठी दिली आहे. मग तुला पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय भगवंताने दिलेली आहेत, लक्षात ठेवा. ही सगळी इंद्रिय कोणाची सत्ता मानतात तर मनाची. या प्रत्येकाला आपलं मन स्वतंत्र ज्याला त्याला देऊन टाकलेलं आहे. पण हे मन ज्याला सांगतं कीर्तनाला चला, त्याच वेळेला पायाला विचारावं लागत नाही, पाय म्हणता का रे, कानाला तुम्ही येणार का रे, असतील तर डोळ्याने तुम्ही येणार का विचारावं लागत नाही. म्हणून तुकोबारांनी काला करण्यासाठी हे सर्व शरीर दिलं, पण त्याच्यामध्ये जे मन दिलंय ना या मनाला तुकोबारांनी मार्गदर्शन दिले.